हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी कोमल तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. तर आम्हाला हा रूम आवरून काढायचा होता. तिथं पण खूप जास्त पसारा झालेला होता आणि घरची तर डीप क्लिनिंग काढलेलीच होती. तर म्हटलं हा पण रूम संपूर्ण आवरून घ्यावं. तर अगोदर सगळ्या कपड्यांच्या घड्या करून घेतल्या, व्यवस्थित कपड्यांच्या घड्या ठेवून घेतल्या आणि जो रॅक घेतलेला आहे तो आम्ही मिशोवरून घेतलेला आहे. खूप छान आहे, जोडायला थोडा डिफिकल्ट आहे पण खूप छान आहे. म्हणजे जास्त कपडे आपण स्टोअर करू शकतो, त्याच्यामध्ये छान असे कपडे पण ठेवू शकतो जेणेकरून जास्त कपडे आपले त्यात मावतील. त्यानंतर मग सगळा पसारा खाली काढल्यानंतर धूळ वगैरे तर खूप जास्त झालेली होती म्हणून झटकपटक करून घेतली. तर एवढ्या साऱ्या फ्रेम हे आम्हाला आमच्या लग्नात गिफ्ट्स मिळाल्या होत्या, त्या पण व्यवस्थित ठेवलेल्या होत्या कारण धूळ जास्त झालेली होती. त्यांना पण पुसून व्यवस्थित मला एका पोत्यामध्ये ठेवायचे होते कारण खूप जास्त अशा फ्रेम पण झालेल्या होत्या. बाकीच्या फ्रेम तर जे फोटो फ्रेम आहेत ते माझ्या रूममध्ये लावलेले होते आणि बाकीचे फ्रेम हे ठेवून दिलेले होते. जेव्हा कधी आमचं नवीन घर होईल तेव्हा आता हे फ्रेम आम्ही तिथंच लावू. होईल आमचं पण लवकरच नवीन घर, तेव्हा या सगळ्या फ्रेम तिथं मला व्यवस्थित लावायच्या आहेत. आणि त्यानंतर मग आमच्या लग्नाचे काही आमच्या नावाचे क्राफ्ट्स होते ते पण व्यवस्थित होते, ते पण बघून घ्यायचे होते कारण ते तर काही लावले गेले नाही, ते पण एका पोत्यातच ठेवून दिलेले आहेत आम्ही. त्यानंतर मग सगळा पसारा आवरल्यानंतर मग जे काही सगळे पेपर्स वगैरे होते ते पण गोळा करून घेतले आणि डस्टबिनमध्ये टाकून दिलेले होते. त्यानंतर मग जे कप दिसत आहेत ते माझ्या नणंदबाईंनी आहून त्यांना मागच्या रक्षाबंधनला गिफ्ट पाठवलेले होते, ते पण व्यवस्थित ठेवलेले होते कारण आठवण राहावी म्हणून हे सगळे गिफ्ट्स असे. एवढा सारा पसारा झालेला होता की 2-3 अजून वस्तू बसेल एवढा पसारा आम्ही कमी केलेला होता. ढीगभर पसारा तर फेकूनच दिलेला होता. त्यानंतर मग मम्मी पप्पांचे जे काही लग्नाचे फोटोज वगैरे होते ते पण मला सापडले पसारा आवरताना, तर मी ते बघत बसलेली होती. सगळा पसारा आवरल्यानंतर मग फोटोज वगैरे बघितले तर खूप छान असं वाटते की आधीची माणसं कसे होते, आता कसं झालेलं आहे. आता जे काय आहे ते सगळं मोबाईलमध्येच आहे आणि आधी छान असे फोटो कॉपी वगैरे करून ठेवायचे, खूप छान असं वाटायचं. त्यानंतर मग स्वयंपाक करायचा होता, तर स्वयंपाकमध्ये करायचं होतं कांद्याची पात. तर एकीकडे कांद्याची पात होत होती तोपर्यंत मी भाकरी करून घेणार होती, म्हणजे एका टाईमला दोघं कामं होतील. तर सिंपल अशी कांद्याची भाजी करायची होती टोमॅटो वगैरे टाकून. तोपर्यंत जाऊबाई दुसरे कामं आवरत होते, तोपर्यंत मी स्वयंपाक करायला घेतला. खूप जास्त उशीर झालेला होता पसारा आवरायला. कमीत कमी 3-4 तास आम्हाला त्या रूममध्येच आवरायला लागून गेले. त्यानंतर हॉल पण आवरायचा होता. आधी स्वयंपाक करून घेतला, मग त्यानंतर हॉल पण आवरून घ्यायचा होता. हॉल पण आवरून काढायचा होता कारण तिथं पण थोडेफार असे चेंजेस करायचे होते. मग त्यानंतर मग जेवण वगैरे केलं. जेवण केल्यानंतर मग हॉल पण आवरायचा होता कारण तिथं पण खूप जास्त असा पसारा झालेला होता. आणि प्लीज थोडं माझं अवतारकडे थोडंसं इग्नोर करा कारण सकाळी उठल्या घरातले कामं आवरले. त्यानंतर आम्ही घरातली जी क्लिनिंग करायची होती ती क्लिनिंग करायला लागून गेलेलो होतो. तसंच मग खूप जास्त अशी धूळ होती म्हणून सगळं केसांवर धूळ होणार होती म्हणून मग घरातले कामं आवरून त्यानंतर मी फ्रेश होणार होती. तर मग मला हेअर वॉश पण करायचे होते. तसं तर स्वयंपाक तर काही जास्त नव्हता, थोडासा स्वयंपाक करायचा होता, तो पण करून घेतलेला होता.